शरद पवारांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन। गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांवर केलेल्या खालच्या स्तरावरील टीकेवर व्यक्त केली नाराजी। फडणवीस पडळकरांना समज देणार का याची उत्सुकता। भाजप आमदार गोपीचंद पडळकरांच्या जयंत पाटलांवरील टीकेनंतर सांगलीच्या जतमध्ये मोर्चा। संभाजीनगरातही कार्यकर्त्यांचा पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या। पुन्हा गुन्हा दाखल करण्याची मागणी। श्रीकांत शिंदे हा बाळासाहेबांनी खासदार केलेला पोरगा। संजय राऊतांनी पुन्हा डिवचलं। एकनाथ शिंदेंनी राजन विचारेंचे पाय धुवून तीर्थ प्यावं असा खोचक सल्ला। राष्ट्रवादीचे मंत्री इतर कामामध्ये व्यस्त राहणार असतील तर पद सोडावं लागेल। अजित पवारांचा इशारा। पालकमंत्र्यांना 3 दिवस मतदारसंघांमध्ये काढावेच लागतील अशी घातली अट। आम्ही जिवंत आहोत हे दाखवावं लागेल। भुजबळांचा जरांगेंना अप्रत्यक्ष इशारा। हल्ले होत राहतील पण आपण तुफानातील दिवे म्हणत एल्गार। मनसे अध्यक्ष राज ठाकरे कल्याणसह अंबरनाथ दौऱ्यावर। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांना कानमंत्र देणार। नागपूर संभाजीनगरमध्ये बंजारा समाजाचा भव्य मोर्चा। एसटी मध्ये आरक्षण देण्याच्या मागणीसाठी एल्गार। पारंपरिक वाद्यांच्या गजरामध्ये आंदोलन। महाराष्ट्रात निवडणुकीपूर्वी नवीन मतदारांची लक्षणीय वाढ। 7 महिन्यात 14,70,000 मतदारांच्या संख्येमध्ये वाढ। विधानसभा निवडणुकीनंतर एकूण 18,80,000 मतांची भर। एका आठवड्यात खड्डे बुजवा आणि कंत्राटदारांवर कारवाई करा। हायकोर्टाचे सर्व महापालिकांना आदेश। काही ठराविक रस्त्यांची दुरवस्था का होते असा सवाल। खड्ड्यांमुळे 12 जणांचा मृत्यू आणि 11 जण जखमी झाल्याची सरकारची कबुली। मुंबईत आयफोन स्टोअर बाहेर ग्राहकांची लांब लचक रांग। आयफोन 17च्या खरेदीसाठी बीकेसीतील स्टोअर बाहेर पहाटेपासून गर्दीत ग्राहकांमध्ये हाणामारी तर राजधानी नवी दिल्लीतही झुंबड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।